गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. स्वदेश फाउंडेशनच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या राजधानी सुरगाणा शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत बागफुळून येथे शेतकऱ्यांना सफेद मुसळी बियाण्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश पारंपरिक शेतीबरोबरच औषधी वनस्पतींचे उत्पादन वाढवून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे हा आहे. या कार्यक्रमात एकूण 573 किलो म्हणजे प्रत्येकी 55 किलो प्रमाणे सफेद मुसळीची बियाणे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. कमी जागेत जास्त उत्पन्न देणाऱ्या या पिकामुळे शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा मिळण्याची अपेक्षा आहे. राजधानी सुरगाणा शेतकरी उत्पादक कंपनी शेतकऱ्यांना निविष्ठा, योग्य बाजारपेठ, तांत्रिक मार्गदर्शन, शेतमाल मूल्यवर्धन अशा सेवा पुरवून उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्यासाठी कार्यरत असेल. या उपक्रमानंतर सफेद मुसळीच्या शेती पद्धती, उत्पादन प्रक्रिया, तांत्रिक मार्गदर्शन व विक्री या संदर्भात नियमित मदत दिली जाणार आहे, अशी माहिती स्वदेश फाउंडेशनचे राजेंद्र गुंड व विकास वारघाडे यांनी दिली आहे. कार्यक्रमाप्रसंगी कंपनीचे संचालक भागवत पवार, संजय गावित, रंजना चौधरी, हिरामण भोये, पांडुरंग धूम, भास्कर अलवाड, कृष्णा बोरसे, पुष्पराज गावित, देविदास धूम, कैलास जाधव तसेच स्वदेशचे प्रतिनिधी मयूर गायकवाड उपस्थित होते. परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविलाय. कार्यक्रमादरम्यान सफेद मुसळीच्या शेतीचे फायदे, बाजारपेठेतील वाढती मागणी आणि कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवण्याचे मार्ग यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत स्वदेश फाउंडेशन व शेतकरी कंपनीचे मनपूर्वक आभार मानले. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, बोरगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.